बाईट्स अँड डिलाइट्स मध्ये मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत शेपूची भाजी मिक्स्ड विथ चना डाळ। चला तर मग रेसिपीला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया। इथे तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल बटनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी रेसिपी अपलोड करेल तेव्हा फर्स्ट नोटिफिकेशन ही तुम्हालाच येईल। चला तर मग इथे शेपूची भाजी मी छान स्वच्छ करून घेतली आहे, धुवून सुद्धा घेतलेली आहे। भाजी निवडताना तुम्हाला ती भाजी कोवळीच असल्यामुळे देठापासून तुम्ही भाजी घेऊ शकता, काही हरकत नाही। त्यानंतर इथे आपण भाजी छान बारीक कापून घ्यायची आहे, या प्रकारे बघू शकता। त्यानंतर इथे आपण एक कढई घेतली आहे, कढईमध्ये तेल घातलं आहे। तेल छान गरम झालं की जिरं तडतडून घ्यायचं। त्यानंतर 2 मोठ्या आकाराचे कांदे इथे मी कापून घातले आहे। कांदे नरम झाले की त्यामध्ये लाल मिरची घालायची। लाल मिरची ही ऑप्शनल आहे, तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। थोडंसं मीठ घालायचं, त्यानंतर टोमॅटो घालायचा। मीठ इथे आपण 2 याच्यामध्ये टाकणार आहोत। एकदा थोडंसं घातलेलं आहे, जेणेकरून मीठ टाकल्यानंतर जे साहित्य आहे छान बारीक होतं। इथे आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। पूर्ण 2 स्टेपमध्ये आपण मीठ घातलेलं आहे भाजीमध्ये। त्यानंतर हळद घालायची आहे। हळद छान मिक्स झाली की यामध्ये आपण चना डाळ ही सकाळीच भिजत घातली होती। 1-4 तास तरी तुम्हाला चना डाळ ही भिजत घालावी लागेल। भिजवलेली चना डाळ यामध्ये आपण ऍड केली आहे आणि छान याला शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जी भाजी कापून घेतलेली होती शेपूची, ती यामध्ये आपण ऍड केली आहे। छान मिक्स करायची, फिरवून घ्यायची। बघू शकता या प्रकारे ही भाजी तुम्हाला फिरवून घ्यायची आहे। इथे भाजी सर्वत्र फिरवून झाली की यावर तुम्हाला झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये अर्धा ग्लास पाणी सोडायचं आहे, जेणेकरून चना डाळ ही चांगली शिजली पाहिजे। बघू शकता भाजी इथे शिजून तयार आहे। या प्रकारे शेपूची भाजी चना डाळीसोबत अतिशय उत्तम लागते। यामध्ये मुगाची डाळ सुद्धा टाकू शकता, तुम्ही तुरीची डाळ सुद्धा यामध्ये घालू शकता। भाजी ही अतिशय उत्तम बनते। बघू शकता भाजी छान झाली आहे। जो व्यक्ती भाजी खात नसेल शेपूची, त्याने सुद्धा ही भाजी खाऊन बघावी। रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। तोपर्यंत नवनवीन रेसिपीज बनवत चला आणि खात राहा।